तुमच्यासोबत पण असं होतं का? पाहुणे येणार म्हटले की अचानक सगळंच दिसायला लागतं. टेबलवर असलेली धूळ, घरातलं जाळं, पडदे किंवा घरामध्ये असलेला अस्ताव्यस्त पसारा. इतक्या दिवस आपलं आरामात चाललेलं असतं. कितीही डोळ्याला दिसलं तरी जाऊ द्या, कोण बघणार आहे असं म्हणून आपण टाळणाऱ्या गोष्टी अचानक पाहुणे आल्यावर आपली ही धावपळ होते आणि असं वाटतं, अरे यार, त्यांच्यासमोर तरीही असा असला पसारा नको दिसायला. आणि म्हणूनच काय करायचं यावरती आजचा लॉंग व्हिडिओ असणार आहे, तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. सुरुवात होते ती आपल्या घराच्या एंट्रन्सपासून, कारण की पाहुणे येताना सगळ्यात पहिलं आपलं एंट्रन्स म्हणजेच प्रवेशद्वार बघत असतात. त्या ठिकाणी असणारी धूळ, वरती असलेलं जाळं किंवा बऱ्याचदा असलेल्या अस्ताव्यस्त पसरलेल्या चपला, त्याचबरोबर भरपूर असा कचरा. आता बऱ्याचदा ना तसं तर कोणी ठेवत नाही, पण बऱ्याचदा आपल्याकडे असतं आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी करणं खूप गरजेचं असतं. आता माझ्यासोबतच झालेली एक गोष्ट सांगते. मिस्टरांकडे कोणीतरी एक माणूस आलेला होता आणि वयस्कर होते ते, त्यामुळे बोलता बोलता लगेच बोलून गेले. घराला एवढं जाळं असलेलं चांगलं नसतं आणि त्या दिवशी असं वाटलं, अरे आपण इतकं सगळं करतो पण या गोष्टी आपल्याकडनं विसरून जातात आणि ज्यावेळेस कोणीतरी आपल्याला असं बोलतं ना, त्यावेळेस आपल्याला खरंच खूप वाईट वाटतं. आणि त्यामुळे ना महिन्यातून एकदा का होईना अशा पद्धतीने जाळं मी काढूनच घेते. आणि पावसाळ्यामध्ये ना घराच्या बाहेरच्या बाजूला असो किंवा आतल्या बाजूला जाळं येण्याचं प्रमाण खूप जास्त असतं. त्यामुळे मी हा एक ऑनलाईन म्हणजे मिशोवरनं मागवलेलं होतं, ज्याने जाळं काढणं खूप सोपं आहे आणि तुम्ही बघू शकता ते मी फोल्ड करून देखील अगदी मस्त काढू शकले. त्यानंतर ना हा आपल्याकडे चप्पलचा स्टँड असतो, जो प्रत्येकाच्या घराच्या बाहेर असतो आणि तो सतत असा अस्ताव्यस्त किंवा खूप जास्त असतात, ज्यामध्ये कित्येक असे शूज, चपला ज्या आपण न वापरणाऱ्या असतात. म्हणूनच म्हटलं आजच्या दिवशी ना ते सगळं काढून घेऊया. आता हा सणवार आता सुरुवात झालेली आहे, माझ्याकडे काही पाहुणे येणार नाही, पण कधी कोण येतं सांगता येत नाही. त्यामुळे आपलं घर हे नेहमी व्यवस्थित म्हणजे किमान इथपर्यंत तरी क्लीन असावं की आपल्या घरात कोणी आल्यावर आपल्याला स्वतःचीच लाज वाटायला नको. त्यामुळे बाहेरचा एरिया क्लीन केला, जाळं वगैरे काढलं, चप्पल स्टँड व्यवस्थित केलं. घरात आल्यानंतर पाहुणे हॉलमध्ये बसतात आणि त्यावेळेस त्यांचं लक्ष आपोआप फॅनकडे जातं. तर माझा फॅन सफेद आहे, त्यामुळे त्याच्यावरची धूळ लगेच दिसते, त्यामुळे तो लगेच क्लीन करावाच लागतो. 15 ते 20 दिवसातून तो एकदा तरी क्लीन होतो. बऱ्यापैकी घरातलं जाळं आणि पाहुणे ज्या वेळेस बसतात ना, गप्पा मारता मारता किंवा आपण चहा बनवण्यासाठी गेलो आहे किंवा काही कामासाठी, तितक्या वेळेस त्यांची नजर घरभर फिरत असते आणि अशा वेळेस ना आपला हॉल तरी किंमत कमी, व्यवस्थित आणि क्लीन असला पाहिजे. आपल्याला घर डेकोरेट करायची खूप हौस असते आणि त्यामुळे ना आपण अशा काही ना काही गोष्टी घरामध्ये बनवत असतो. जसे की हे मी बॉटलचं बनवलं होतं. आता ठेवलं जरी वरती आहे ना, तर नेहमी ते सतत क्लीन होतच असं नाही, पण जेव्हा जेव्हा वेळ मिळेल ना, अशा त्याच्यावरची धूळ साफ करायची असते आणि ती केल्यानंतरच त्या डेकोरेटिव्ह वस्तू जरा डेकोरेटिव्ह दिसतात. नाहीतर मग त्या उगाचच काहीतरी अडगळ आणि घरात खराब झालेल्या वस्तू अशा वाटायला सुरुवात होते. त्यामुळे बघा, घरातलं देखील लागणारं जाळं, आपण जे काही फर्निचर केलं असतं ते सुद्धा व्यवस्थित क्लीन असलं तरच ते घरामध्ये व्यवस्थित दिसतं आणि त्यामुळे ना बऱ्याच जणांचं लक्ष तिथे जातं. आतमध्ये काय ठेवलंय हे कोणी बघत नाही, पण वरचेवर जे काही गोष्टी डोळ्यांना दिसतात ना, तितक्या तरी आपल्या साफ असायलाच हव्या. त्यामुळे हॉलची कमीत कमी हॉलची तरी क्लिनिंग करायला हवी. त्यामुळे दरवाजा असेल, एंट्रन्स असेल, खिडक्यांमधलं जाळं असेल, बऱ्याचदा ना आपलं घरामध्ये खूप सारा पसारा असतो आणि अचानक त्याच वेळेस पाहुणे येतात. त्यावेळेस ना सगळ्यात पहिले कमीत कमी कुठल्या गोष्टींकडे लक्ष जाणार आहे अशा गोष्टी तरी तुम्ही कमीत कमी पटापट आवरून घेऊ शकतो. जसं की झाडू मारणं, त्यानंतर जे काही कपडे आहे अस्ताव्यस्त ठेवलेले ते कपडे कपाटात ठेवणं. त्यामुळे आपण असं म्हणणार नाही की पसारा होत नाही, पण लहान मुलं घरात असले की पसारा हा असतो, पण कमीत कमी वस्तू जागच्या जागी ठेवल्या की पसारा कमी होतो आणि आपल्याला आवरायला देखील सोपं जातं. अशा पद्धतीने बऱ्याच काही ट्रिक्स आहे ज्या तुमच्यासोबत मी पुढेही शेअर करणार आहे. तुम्हाला होममेकर्स चॅलेंज सिरीजचा हा डे 12 आवडला असेल तर नक्की मला सांगा आणि त्याचबरोबर ही सिरीज तुम्हाला कशी वाटते तेही सांगत चला. त्याचबरोबर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
नेहमी नाही, पण कमीत कमी रोज सकाळी उठल्यावरतीच कमीत कमी घरातलं सकाळचं जे आहेत ना, जे काही क्लिनिंग ते सकाळीच करायचं. कारण की दुपारी एकदा आपण दुसऱ्या कामांमध्ये लागलो की या क्लिनिंगच्या गोष्टी होत नाही आणि अशा वेळेस अचानक पाहुणे आले की आपली धावपळ होते. त्यामुळे मी उठल्यावर रोज सकाळी माझे 15 ते 20 मिनटं हे काम असतं की झाडू मारणं, जिथे धूळ आहे ती काढणं, त्यानंतर जे काही आपल्याला पुसायचं असतं, धूळ असते, बाहेरचं जाळं असतं, सगळ्यात पहिले एंट्रन्स असतो आणि या गोष्टी मी नेहमी क्लीन ठेवण्याचा खूप प्रयत्न करते. आता मला सवय झाली आणि त्या गोष्टी केल्याशिवाय माझं काम पुढे जातच नाही. त्यामुळे बाहेरचं अंगण ओटा क्लीन करण्यापासून तर घरातल्या वस्तू सगळ्या आवरेपर्यंत या सगळ्याच गोष्टी माझ्या सकाळी होऊन जातात. त्यामुळे मला पाहुणे आले तरीही टेन्शन नसतं. घरामध्ये छान घर दिसावं यासाठी आपण असे आर्टिफिशियल प्लांट लावत असतो. एकदा लावून दिले की आपल्याला वाटतं चला आर्टिफिशियल आहे त्यामुळे पाणी घालायची गरज पडत नाही आणि त्यामुळे आपण त्यांना इग्नोर करतो. पण खरं म्हटलं ना तर जरी आर्टिफिशियल असलं ना तर त्यावरती अशी धूळ साचते आणि ते चांगलं दिसण्यापेक्षा ना ते जास्तीचं खराब दिसायला लागतं. पहिले तर मी पुसून काढायला बघितलं, पण त्यानंतर म्हटलं हे वॉश करूया आणि वॉश केल्यानंतर लुकसुद्धा छान दिसत होता. पाहुणे येणार म्हटलं की कमीत कमी त्यांची बसायची जागा तरी व्यवस्थित असायला हवी. तुमच्याकडे सोफा असेल, कॉट असेल, जे काही असेल ते व्यवस्थित क्लीन आणि नीटनेटकं असावं, जेणेकरून त्यांना बसायला कम्फर्टेबल तिथे झालं पाहिजे. त्यानंतर ना बऱ्याचदा आपली लादी देखील खराब असते, त्यामुळे 5 मिनटात अगदी मॉपने आपलं हे सकाळचं क्लिनिंग होतं. तसं तर माझ्याकडे लहान मुलं असल्यामुळे दिवसभरातून 2 वेळा तरी ही फरशी पुसावीच लागते आणि मग हा मॉप मला खूप उपयोगात पडतो. ज्या वेळेस आपला हॉल असा संपूर्ण क्लीन असतो ना त्यावेळेस आपल्यालाही फ्रेश वाटतं आणि येणाऱ्या माणसाचं स्वागतही आपण आनंदाने करतो. बऱ्याचदा ज्यावेळेस आपलं घर पसाऱ्याने भरलेलं असतं आणि अचानक पाहुणे येतात त्यावेळेस आपला चेहरा उतरून जातो. आपण त्यांच्यासोबत बोलतानाही कम्फर्टेबल नसतो आणि सगळ्यात महत्त्वाचं कॉन्फिडन्स तर अजिबात नसतो. त्याचबरोबर बऱ्याचदा पाहुणे आले की बाथरूम यूज करतात, त्यामुळे कमीत कमी बाथरूमसुद्धा क्लीन असायला हवं. आपल्याकडे संस्कृती आहे, आपल्या बायका आल्यानंतर कधीच त्या अशा बसून राहत नाही. ही बाई जिथे असेल तिथेच येते आणि महत्त्वाचं म्हणजे आपण ज्यावेळेस चहा नाश्ता बनवायला किचनमध्ये येतो तर कुठलीही पाहुणी बाई असेल तर ती आपल्याकडे किचनमध्ये हेल्पसाठी असेल, गप्पा मारण्यासाठी असेल, त्यावेळेस ती किचनमध्ये एंट्री करते आणि त्यावेळेस बाईचं असं असतं ना की तिची नजर घरभर फिरते आणि त्यावेळेस ती 1 मिनिटाच्या नजरेमध्ये संपूर्ण किचनकडे तिचं लक्ष असतं. बऱ्याचदा असं बाकीच्या वस्तू झाकलेल्या असतात, पण किचन काउंटरवरती पसारा असला का तिचं ते असतं की ती आत्ता आपल्याला काहीच बोलत नाही, पण ती गेल्यानंतर आपल्या घरामध्ये किती पसारा आहे हा तिला 4 ठिकाणी सांगितल्याशिवाय तिला काही राहवत नाही. मग ते पाहुणे असो नाही तर कोणीही असो. चला त्यासाठी ना कमीत कमी आपलं किचन काउंटर तरी क्लीन असायला हवं. जसं की किचनवरती आपण चहा ठेवतो आहे त्यामुळे गॅसवरती चहा ठेवतो आहे त्यामुळे गॅस स्वच्छ आणि क्लीन असायला हवा. काउंटर म्हणजे किचनचा ओटा आहे तो स्वच्छ असायला हवा. भांडी आपली घासायची आहे ती घासलेली असावी, नाहीतर कमीत कमी त्यातलं खरकटं काढून ती बेसिंगमध्ये व्यवस्थित तरी ठेवलेली असावी. यामुळे ना समोरच्या प्रत्येकाला कळतं प्रत्येकाच्या घरामध्ये स्वयंपाक चालू आहे, पसारा आहे, सगळ्या गोष्टी कळतात. पण काहींकडे अचानक खूपच जास्त अशी म्हणजे व्यवस्थित जर करण्याची पद्धत नसेल ना तर तिथला पदार्थ खायला देखील आपल्याला आवडत नाही. चला बोलताना इथे मी तुम्हाला सांगितलं आहे या गोष्टी आणि या गोष्टी तुम्हाला पटत असेल तर नक्की तुम्ही मला कमेंट करून सांगा. चला अशा पद्धतीने जर किचन काउंटरही क्लीन असला तर आपल्यालाही पाहुणे आल्यानंतर त्यांच्यासाठी चहा नाश्ता बनवायला देखील सोपं जातं. त्यांच्यासाठी देण्यासाठी आणि समोरच्यालाही खाताना एक आनंद असतो की एका चांगल्या किचनमध्ये बनलेलं आहे. त्याचबरोबर ना बऱ्याचदा हा मिरर आहे हा आमच्या बाथरूमच्या एक्झॅक्ट समोर आहे, त्यामुळे तो बऱ्यापैकी क्लीन असणं मला योग्य वाटतं. कारण की आपण बाथरूममध्ये बाहेर निघालो की सगळ्यात पहिले याकडे लक्ष जातं आणि त्यामुळे तो मिरर देखील मी इथे क्लीन करून घेतलेला आहे.
आपली घराची दरवाजे नेहमी बंद असतात आणि त्यामुळे घरामध्ये एक वेगळा वास असू शकतो. त्यामुळे बाहेरच्या आलेल्या पाहुण्यांना वेगळा वास येऊ शकतो. त्यामुळे ना मी घरामध्ये हे रूम फ्रेशनर बनवलं आहे. कपाटासाठी देखील बनवलं होतं. पण यावेळेस यामध्ये ड्राय ज्या गुलाबाच्या पाकळ्या आहेत त्यानंतर भीमसेन कापूर, त्यानंतर चंदन पावडर आणि त्याचबरोबर एक जो तुम्हाला मी डांबर गोळी आपण ज्याला म्हणतो ती, म्हणजे जेणेकरून मच्छर देखील राहणार नाही आणि त्याचबरोबर ना घरामध्ये एक मस्त असा सुगंध येईल, जेणेकरून कोणीही घरामध्ये आल्यानंतर त्यांना ते वेगळं आणि छान असं वाटेल. सो अशा छोट्या मोठ्या गोष्टींची काळजी आपण घेतली ना तर आपलं घरही छान राहतं आणि पाहुणे आल्यानंतर आपली धावपळ देखील होत नाही. चला भेटूया. आपला होम मेकर्स चॅलेंजचा डे 12 इथे कंप्लीट झाला आहे आणि उद्या डे 13मध्ये काय तुमच्यासाठी घेऊन येत आहे ते बघण्यासाठी नक्की व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून उद्याचं येणारं नोटिफिकेशनमुळे तुम्हाला व्हिडिओ लगेच आलेला समजेल आणि तुमच्यापर्यंत पोहोचेल देखील. ही सिरीज तुम्हाला आवडत असेल तर नक्की मला लाईक करा आणि कळवाल सुद्धा. चला भेटूया नवीन व्लॉगमध्ये. बाय.